आसरा म्हणजे अप्सरा यांची भयावह कथा तुम्ही ऐकली असेल. आसरा हा खेडूत किंवा गावठी शब्द आहे. एखादी अविवाहित मुलगी, नुकतीच विवाहित मुलगी किंवा बाळंतपणात मृत पावलेली स्त्री किंवा तिनं जर आत्महत्या केली तर ती भूत प्रेत पिशाची योनीत जातात आणि मग वेश बदलून एकट्या दुकट्या कमकुवत मन किंवा भित्र्या लहान मुलांना किंवा स्त्रियांना झोमते. बरं, आता या एकट्या दुकट्या हिंडत नाही तर 7 जणी एकत्र मिळून पाणवठ्याच्या तळ्याच्या पडक्या विहिरीच्या ठिकाणी राहतात. अशा अनेक आख्यायिका ऐकायला मिळतात त्या सती आसरा यांच्याबद्दल. अनेक घरातील देवघरात टाक स्वरूपात पूजल्या जाणाऱ्या सती आसरा नेमक्या आहेत तरी कोण? नदी, विहिरी, तलावाच्या काठी ठाण असलेल्या सती आसरा म्हणजे नक्की कोण आहेत? तर बऱ्याच आख्यायिकांसोबतच गुरु परंपरेनं, वंश परंपरेनं आणि नाथपंथीय अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शनानं ही माहिती संकलित करून तुम्हाला सांगते. आपल्या महाराष्ट्रात या वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जातात आणि त्याच्या मागे प्रत्येक गावची एक वेगळीच गोष्ट आहे. सती आसराचा अर्थ 7 देवी किंवा 7 अप्सरा असा होतो आणि असं सुद्धा म्हटलं जातं की सती आसरा हा शब्द अप्सरा या शब्दातून तयार झाला आहे. काही ठिकाणी याला पाण्यातील 7 अप्सरा सुद्धा म्हटलं जातं आणि असं मानलं जातं की ज्या ठिकाणाहून नदी, नाले, विहीर, तलाव जात असतात त्या ठिकाणीच या 7 देवींचा किंवा या अप्सरांचा निवास असतो. काही लोकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की या 7 देवी वाईट शक्तींपासून गावाचं रक्षण करतात. आता आसरा ह्या क्षेत्रपाल शक्ती आहेत किंवा स्थानीय देवता आहेत. ह्या अतिशय शक्तिशाली देवता आहेत. यांची उपासना त्वरित फलदायी असते असंही म्हणतात. हिंदू पुराणात अप्सरांचे उल्लेख आणि अनेक कथा आढळतात. अप्सरा सुंदर, तरुण आणि मोहक असल्याचं वर्णन केलं जातं. नृत्य, संगीत, गायन अशा अनेक कलांत या अप्सरा निपुण असल्याचं सांगितलं जातं आणि असं मानलं जातं की त्या इच्छेनुसार त्यांचे आकार आणि रूप बदलू शकतात. मात्र या अप्सरा 2 प्रकारच्या आहेत, लौकिका आणि दैविका. आता दैविका म्हणजे दैवी शक्ती असलेल्या अप्सरा. याच दैवी अप्सरा आजही आहेत असा समज आहे. अशा अप्सरा ज्या नेहमी 7च्या संख्येनं वावरतात. तर आता स्वर्गामध्ये निवास करणाऱ्या स्त्रिया या अप्सरा आहे. या शब्दाचा ग्रामीण भाषातील अपभ्रंश म्हणजे आसरा झाला. आता या नेहमी 7च्या समूहानं राहतात. अशा आख्यायिका असल्यानं सती आसरा हा शब्द रूढी परंपरेनं प्रचलित झाला. प्राचीन काळापासून उपास्य असलेल्या सप्तमातृका यांचं हे ग्राम्य रूप आहे असंही म्हणतात. त्यात ब्राह्मी, वैष्णवी, माहेश्वरी, इंद्राणी, कौमारी, वाराही आणि चामुंडा अशा या 7 मातृदेवता आहेत. त्या नदी, तलाव अशा पाण्याच्या ठिकाणीच 7 आसरांचं ठाण असतं. या अत्यंत कडक स्वभावाच्या मानल्या जातात. शिवाय सती आसरांच्या गोड्या आणि खाऱ्या असे प्रकार असून त्या अनुक्रमे शांत असतात आणि उग्र सुद्धा समजल्या जातात आणि त्या माणसांना त्रास देतात. आता या आसरा अप्सरा आहेत तर त्या माणसांना त्रास का देतात? तर काही मान्यतांनुसार 7 आसरा या स्वर्गातील अप्सरा नसतात, त्या भूतलावरच्या स्त्रिया असतात. तर या तरुण किंवा कमी वयातील 1-2 मुले झालेल्या स्त्रिया असतात. यांनी काही कारणानं जर पाण्यात आत्महत्या केली तर त्यांची आत्मे या स्वरूपात भूतलावर पुन्हा वावरतात असा समज आहे. तसेच एखादी स्त्री बाळंतपणाच्या काळामध्ये मृत्यू पावली तर ती पुन्हा या पिशाच्य योनीमध्ये वावरते. याचाच अर्थ असा की ही योनी पिशाच्य स्वरूपाची आहे असा समजही प्रचलित आहे. ज्याचं वास्तव्य विहिरी, तळे, जलाशय इत्यादी ठिकाणी असल्यानं पाण्यात राहणाऱ्या या अति सुंदर स्त्रिया व्यक्तीस पुरड पाडून पाण्यात खेचून नेतात. अशा दोन्ही संस्कृतींमध्ये समान धारणा आहे, पण प्रामुख्यानं पंचतत्वांपैकी जलतत्वाच्या पूजेचं त्या प्रतीक असाव्यात. आषाढात उफाळलेल्या नद्यांची ओटी भरली जाते तर काही ठिकाणी नदीकाठी सती आसरांचं पूजन केलं जातं. पाणवठ्यात विशिष्ट पद्धतीची परडी सोडून कुळाचार सुद्धा केला जातो. आता पुढचा प्रश्न असा की 7च का? तर या अप्सरा म्हणजे जलदेवता आहेत आणि ज्या 7 जलचरांच्या स्वरूपात असतात. जलाशयाचं रक्षण हेच त्यांचं काम असतं. त्यामुळे तुम्हाला पाण्याच्या जागीच या अप्सरांचं मंदिर दिसेल. काही गावात 3 रस्ते जिथे एकत्र येतात तिथे पण या अप्सरांचं मंदिर दिसू शकतं.
या सती आसराची जी नावं प्रचलित आहे ती जलचराच्या नावावरून असलेली दिसतात. त्यात मत्सी म्हणजे माशाचं रूप असलेली, कर्मी म्हणजे कासवाचं रूप असलेली, त्यानंतर कर्कटी म्हणजे खेकड्याचं रूप असलेली, त्यानंतर दरदुरी म्हणजे बेडकाचं रूप असलेली. याही व्यतिरिक्त जतोपी आणि सोमवा या अजूनही प्रश्नांकितच आहे. त्यानंतर मकरी म्हणजे मगरीचं रूप असलेली. ग्रामीण भागात भरघोस पीक यावं, विहिरीचं पाणी आटू नये, पिकावर रोग पडू नये म्हणून आसरांची पूजा केली जाते. अमावस्येला नारळ सुद्धा दिला जातो. शिवाय अमावस्या पौर्णिमेला एखादा मनुष्य पाण्यात बुडाला तर त्याला आसरांनी ओढून नेला अशी ही श्रद्धा आहे. आता या 7 देवी किंवा या 7 अप्सरा तेवढ्याच खतरनाक असतात. त्यांना त्रास देणाऱ्या व्यक्तींना ते आपल्या वशमध्ये करतात. मग त्या व्यक्तीचं वाचणं जवळजवळ अशक्य असतं. त्यामुळे त्यांना वर्षातून एकदा तरी पुजलं जातं. गावातील प्रत्येक व्यक्ती त्यांना वर्षातून एकदा तरी निवाद दाखवतोच. या अप्सरा स्वतःला कधीच दाखवत नाहीत, पण स्वतःच्या असण्याच्या खुणा त्या वेगवेगळ्या प्रकारे देत असतात. लोकांचं ऐकावं तर रात्रीच्या वेळेला जर कोणी चुकून सुद्धा विहिरीच्या शेजारी किंवा एखाद्या नदीच्या शेजारी गेला तर त्याला त्या ठिकाणी हसण्याचा, चालण्याचा किंवा पैसनांचा आवाज ऐकू येतो. कधीकधी एखाद्या विहिरीपाशी किंवा नदीपाशी मांजरीच्या किंवा एखाद्या कुत्र्याच्या रूपामध्ये या साथी आसरा माणसाला दिसत असतात आणि जवळ येणाऱ्या माणसाला त्या ठिकाणाहून लांब जाण्याची धमकी देतात. त्यामुळे गावकरी रात्रीच्या 12 नंतर कधीच विहिरीच्या किंवा एखाद्या नदीच्या शेजारी जात नाहीत. शिवाय असं सुद्धा म्हटलं जातं की या 7 अप्सरा रात्रीच्या वेळेला विहिरीमध्ये किंवा नदीमध्ये जलविहार करत असतात आणि त्या वेळेला तेथे जर कोणी गेलं तर त्याचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात. तर काही लोकांचं असंही म्हणणं आहे की जर अमावस्या पौर्णिमेच्या रात्री कोणी या विहिरीमध्ये किंवा तलावामध्ये बुडून गेलं तर या 7 अप्सरांनी त्या व्यक्तीला पाण्यामध्ये खेचलं असा अर्थ लावला जातो. अमावस्या पौर्णिमेच्या रात्री तर रात्री, पण कधी कधी या 7 अप्सरा दिवसाढवळ्या सुद्धा पाण्यामध्ये असतात. त्यामुळे अशा दिवसांमध्ये गावकरी सुद्धा विहिरीच्या किंवा नदीच्या शेजारी जात नाहीत. कारण या अप्सरा एकदम एखाद्या सावजावर झडप घालतात. त्याचं सावज म्हणजे कमकुवत अथवा मृदू मनाची माणसं असतात. त्या लहान मुलांनाही पछाडतात. त्यामुळे अवस पौर्णिमेच्या त्यांच्या फिरण्याच्या दिवशी लहान मुलांना तिन्ही सांजेच्या वेळी किंवा रात्री बाहेर पाठवू नये असं सांगितलं जातं. बरं, आता याचं स्वरूप विचित्र असतं. त्या कधी कुत्री तर कधी मांजरी यांच्या रूपातही असतात. काही ठिकाणी गाय किंवा म्हैस व्याली म्हणजे पहिल्या 3 दिवसाचं दूध या देवतांना अर्पण करण्यात येतं. नाहीतर दुभतं जनावर आटून जाईल असाही समज आहे. या आसरांनी कोणाला त्रास देऊ नये म्हणून त्यांचं वार्षिक देणं ठराविक दिवशी त्या जागी ठेवलं जातं. ग्रामीण भागातील मुली लग्नानंतर माहेरी आल्यास अगत्य करून त्याची पूजा अर्चना करून हळदी कुंकू लावून नारळ फोडून पूजा करतात. आता यामागील पौराणिक हेतू असा की या मुली माहेरी असताना अनेक वेळा बारव, नदी, नाले, विहीर अशा ठिकाणी फिरलेल्या असतात. यांचं रक्षण या आसरांनी केलेलं असतं असाही समज आहे. आता याचबरोबर या जलदेवतेचा दोष लागलास तर त्याचं निवारण करण्यासाठी त्यांचा मानपान सुद्धा केला जातो. त्यात एक दुर्डी म्हणजे बांबूची टोपली घेतली जाते. त्यात सर्व सौभाग्य वस्तू प्रत्येकी 7च्या संख्येनं असतात. मग त्यात 7 ब्लाऊज पीस, 7 नारळ, नैवेद्य, फळे, फुले, बांगड्या, 7 विड्याची पानं, सुपारी, विलायची, वेगवेगळ्या हळदी कुंकवाच्या 7 पुड्या आणि 1 अंथरूण असे सगळं ठेवून तिथे पूजा द्यायची असते आणि तिथे जाऊन त्या व्यक्तीच्या हातानं पूजा केली जाते. त्यानंतर ती दुर्डी पाण्यात सोडून नमस्कार केला जातो. अशा प्रकारे निवारण होतं. मात्र त्यास दोष म्हणू नये तर कृपाछाया म्हणावी हे उत्तर पूर्वीच्या अनुभवातून दिलं जातं. कारण आत्ता सहसा शहरात हे ऐकायला किंवा पाहायला किंवा कोणाच्या बोलण्यात येत नाही. भारतातील प्राचीन मंदिरांमध्ये साती आसरा किंवा सप्तमातृका यांची मंदिरं दिसतात. त्यांच्यात नारसिंही हे रूप कोरलेलं असेल तेव्हा त्यांना अष्टमातृका म्हटलं जातं. कोल्हापूर जवळील खिद्रापूर तसेच प्रसिद्ध वेरूळ लेणी येथे त्यांची शिल्प दगडांमध्ये अंकित केलेली दिसतात. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील नेरखेड जवळच्या जीवरेखा नदीच्या तसेच औरंगाबाद जवळील कसनेर विहिरीत
आसरांची यात्रा भरते अशी ही माहिती आहे। भारताच्या विविध भागात प्रांतानुसार या आसरांची मंदिरं आहेत। जसं गुजरातमध्ये शंखिनी, मैसूरमध्ये अक्कागारू, पंजाबमध्ये जलपरी, जोगिनी त्यांची नावं प्रचलित आहे। थोडक्यात काय तर या सती आसरांचा उल्लेख पुराणात आणि कथांमध्येही आहे। आता विहिरीच्या शेजारी किंवा एखाद्या नदीच्या शेजारी जर तुम्ही गेला आणि त्या ठिकाणी कोणी नसताना हसण्याचा, चालण्याचा किंवा पैंजणांचा आवाज आलाच तर समजावं सती आसराचं ठाणं आहे। ज्या लोकांना माहिती नाही की सती आसरा काय त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।